आम्ही कुणीच येणार नाही जेवायला. अरे देवा. अरे कबीर भावा, हे आज आपल्याकडे रात्री जेवायला यायचं. हा, सगळ्यांनी यायचं. हो येणार. कबीर पण येणार नाहीये जेवायला. डॉली, ही आहे तुमच्या इन्व्हिटेशनची लायकी. तुम्हाला काय वाटलं तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा मग आपले संबंध सुधारतील? मिस्टर देवा, संबंध सुधारण्याचं तर राहू देत बाजूला, आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवण्यात पण इंटरेस्ट नाहीये. आणि तुम्ही आमचे शेजारी आहात हा आमचा निव्वळ नाईलाज आहे. आणि मी हे बॉटल घेऊन एका सुसंस्कृत स्त्रीला आमंत्रण द्यायला आला आहात. आय एम सॉरी, पण हे असं मी एक्सेप्ट नाही करणार. आम्ही कितीही फॉरवर्ड असलो तरी आमची नाळ संस्कृतीशी जोडलेली आहे. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जरी आमचे शेजारी असला तरी हा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. डोंट क्रॉस युअर लिमिट्स. डॉलीबाई, आपल्याकडनं अशी काही चूक झाली असेल ना तर आपण माफी मागतो तुमच्याकडे. पण तुम्ही सगळेजण आपल्याकडे जेवायला या. हा, एका चॉकलेट साठी ना आपण 2 दिवस उपाशी होतो बरं का. आपल्या इथे ना रस्त्यावर बरेच अशी गरीब मुलं आहेत ना की जी ह्या एका चॉकलेट साठी ना तरसत असतात. तर डॉलीबाई, हे चॉकलेट ते असं फेकून देण्यापेक्षा ना त्या मुलांना जाऊन वाटा बघा, त्यांच्या चेहऱ्यावर काय आनंद असतो ते. आणि राहिली गोष्ट आपल्या सगळ्यांच्या जेवणाची, तर आपण सगळ्यांचं जेवण करणार. कारण तुम्ही सगळेजण आपल्याकडे जेवायला येणार याची आपल्याला गॅरंटी आहे. हा, कभी आना तू मेरी गली, तुझे पलकों पे रखूंगा जी. कभी आना तू मेरी गली. आला 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 आला. पाऊस आला. हे पांडे, तुला काय वाटतं रे, निकाल आपल्या बाजूने लागेल की पुढची तारीख पडेल? अरे आजपर्यंत आपला प्लॅन कधी फेल गेलाय काय? मी एक सांगू? अरे इकडे मसाज कर आणि मग सांग. तुम्ही ना या बाबतीत माझं मार्गदर्शन घ्यायला हवं होतं. हा, डीन मॅडम ना तशा बॉटल्सची खूप चीड आहे. हा, आपल्याला लय टेन्शन यायला लागलं रे. ते परीक्षेच्या आधी रिझल्टच्या वेळी व्हायचा ना तसाच झालाय आता सेम. म्हणजे तुम्ही शाळेत गेलात? आज हे मेडिकल जॉब केला रे, जॉब. भाई, काय झालं रे? ए भाई, काय झालं सांग ना. काही लोचा झालाय? नवीन प्लान बनवायचा का? तुम्ही लोक का हसताय? भाई असतंय ना, मग हसायचं काय? भाई काय झाला काय? ए अरे तयारीला लागा, तयारीला लागा. हा, म्हणजे आपला प्लान वर्क केला. म्हणजे आपली राधाबाई, आपली राधा, आपला कबीर, डॉली मॅडम हे सगळे येणार. येस डॉक्टर सचिन. मॅडम एक काम होतं. मॅडम, तुम्ही ते देवाचं घरी येऊन जेवायचं आमंत्रण एक्सेप्ट केलंय? मी कोणाचंही इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलेलं नाहीये आणि मी कोणाच्याही घरी जेवायला जाणार नाही. आणखीन तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर तुम्ही ते देवाला जाऊन विचारा.
ओके. येस. देवाबाई, तुम्ही खोटं बोललात ना? डीन मॅडम येणार नाहीयेत ना जेवायला? मला माहितीये, मी फोन केला होता त्यांना. मास्तर, तुम्ही काय पण टेन्शन घ्यायचं नाही. हा, डॉलीबाई या इकडे येणारच. तुम्ही बघा पण काय करतोय ते. हा अरे हे, अक्का. अगं अक्का, राधाबाई, कबीर, डॉली मॅडम येणार. तू बोल, काय स्पेशल बनवणार बोल. काय सांगतो रे? स्पेशल म्हणजे माझ्या राधा. हे अक्का, ए मेडिकल, हा, चल आपण फिरून येऊ. नाही पण मला नाही फिरायला जायचं. अरे पण मला जायचंय नाही ना, चल. पण मला नाही जायचं. अरे आपल्या राधाची आवडती चिकन बिर्याणी. राधाला चिकन बिर्याणी मिळाली ना किती खुश. मग तिला बघून मी पण खुश. अरे जा जा पांडे, जा सगळं साहित्य घेऊन ये. आता सगळं सामान घेऊन ये तुम्ही. हा, जा. अक्का, काय रे? काय रे? अक्का, राधा तर आपल्यावर रागवली आहे आणि आपण तिला बोलवलंय, तर ती येईल ना? अरे येईल का म्हणजे? तुम्ही तिला जाऊन सांगा, अक्का तुझ्यासाठी तुझ्या आवडीची चिकन बिर्याणी करतेय. बघ बघ कशी पळत पळत येईल माझं लेकरू. जा जा जाऊन सांगा. आले तुम्ही? च्या गावात सत्या. अरे पण आपण राधाला बोलवायचं कसं? ए भाई, हा, चला पटवाटा सांगा, कोण कोण काय खाणार आहे. कसं मी ते कोणालाच ओळखत नाही ना, आणि मला माहिती नाही की कबीर बाबांना. माझं काय म्हणणं आहे, मी ओळखते ना सगळ्यांना, तर मी सांगते आज रात्री काय जेवायला करायचं ते. आज आज रात्री तर आपण देवाकडे डिनरला जाणार आहोत ना, सो आज काहीच बनवायची गरज नाही. वा, आपण टार्झन बापूकडे जेवायला जातोय. पटकन आजीला व्हिडिओ कॉल करून येते. गप्पा बस. काही गरज नाहीये व्हिडिओ कॉल वगैरे काही करायची. देवाकडे आज आपण जेवायला नाही जाणार आहे. अहो पण या असल्या लोकांबरोबर ना संबंध न ठेवलेले बेस्ट. येस मॅम. पिंकी ताई, मला खूप भूक लागली. मग डॉलीबाई. टार्झन बाबू, देवा, हा. अगदी वेळेत आलात बघा. आता तुमच्याविषयीच बोलत होतो. काय म्हणता? 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अहो पिंकी, ते आपल्याला 100 वर्ष नकोय. आपल्याला हवेत फक्त 4 कांदे, आणि तुम्ही सगळेजण आपल्याकडे जेवायला आला बस. म्हणजे आपल्याला 100 वर्ष मिळाली म्हणून समजा. आपले ग्रोसरी स्टोर आहे, किराणा मालाचं दुकान वाटलंय तुम्हाला. जरा सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट नाहीये. त्या दिवशी साखर मागायला आलात, आता कांदे मागायला आलाय. सेल्फ रिस्पेक्ट तर नाहीच आहे. म्हणजे जरा सुद्धा या घरातून तुम्हाला कांदे मिळणार नाहीत. हे काय कांदे? आईच्या गावात तुमच्याकडे कांद्याला कोथिंबीर पण येते. Shut up. पिंकी, मी काय बोलतीये, तुझं काय चाललंय? यू प्लीज गेट लॉस्ट. हा डॉलीबाई, आपण जातोय, पण त्याचं काय ते आमच्याकडे ना आज आमची अक्का आहे ना, ती बिर्याणी बनवणार आहे. बीर. अरे कबीर स्कॉलर. अरे सत्या, तू इथे काय करतोय? तुम्ही पण आलात? काय हवंय? ते आमची अक्का बिर्याणी बनवते ना. बिर्याणी बनवते आमची अक्का. बनवते अक्का बिर्याणी आमची. एक मिनिट, कळलं, तुमची अक्का बिर्याणी बनवते. पुढे काय? कढी कट्टा हवाय. काय? कत्ता? कढी 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 पत्ता. कढीपत्ता. भाजी मंडई आहे. माझं घर भाजी मंडई आहे. यांना किराणा मालाचं दुकान वाटतंय, तुम्हाला भाजी मंडई वाटते. यांना कांदे पाहिजेत, तुम्हाला कढीपत्ता पाहिजे. एकदाच लिस्ट बनवून सगळ्या वस्तू तुम्ही का आणत नाही? तुम्हाला कढीपत्ता मिळणार नाही. हा घे कढीपत्ता बाजूला. कसं आहे, ते मॅडम कधी किचन मध्ये जात नाहीत ना, तर त्यांना माहितीच नाही किचन मध्ये काय आहे काय नाही. तर एवढं मोठं गार्डन आहे, कढीपत्ता नसून कसं चालेल? थांबा ना, म्हणून हा कढीपत्ता घेऊन जा. नसते उद्योग करायला तुला कोणी सांगितलंय पिंकी? नुसते उद्योग काय? अहो शेजारी आहेत ना, शेजारदार आपण नाही पाळणार तर कोण पाळणार? म्हणून तर कढीपत्ता. अशी मदत केली पाहिजे, कारण का आमची अक्का बिर्याणी बनवते ना. बिर्याणी बनवते आमची अक्का. अक्का बनवते बिर्याणी. बिर्याणी तुमची अक्का. गप्पा बस. तुझा तुम्हाला मिळाला कढीपत्ता? तुम्हाला मिळाले कांदे? गेट आउट नाउ.
कोणी आहे का घरात? डोळे फुटले. मी कोण आहे दिसत नाही तुम्हाला? मी कोण आहे? ही कोण आहे? हा कोण आहे? मॅडम मी पिंकी. अहो 8 वर्ष तुमच्याकडे काम करते ना, विसरलात मला? पिंकी मी 8 वर्ष मला सगळं माहिती. तू जा प्लीज, किचन मध्ये काम करतो. गो. अरे गब्बर, तू काय करतोयस इथे? अरे भाई, तू कांद्याचं पोतं उचलणार हे बरं वाटतं का? म्हणून आपण आलो कांद्याचं पोतं न्यायला. व्हॉट नॉनसेन्स. काय माणसं आहात तुम्ही? कांद्याचं पोता? अरे माणसं आहात का? कोण आहात तुम्ही? कोण जातं असं शेजाऱ्यांच्या घरी कांद्याचं पोतं मागायला? हा नाही तेवढी बिर्याणी बनवतोय ना आम्ही, कारण का आमची अक्का आज बिर्याणी बनवते. तुमची अक्का? कळलंय आम्हाला तुमची अक्का बिर्याणी बनवते ते. गेट आउट. झालंय ना सगळं? आणखीन काही सामान हवंय तर ते पण घेऊन जा. गो आउट. गेट लॉस्ट. गो. गो. तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे. आउट. सगळ्या डॉलीबाई, आपण सेंचुरी मारल्याशिवाय आउटच होत. सोडणार नाहीये मी तुम्हाला. खरंच? माय गॉड. गेट आउट. ठीक आहे, आपण जातो डॉलीबाई, पण ते तुम्ही सगळेजण या आपल्याकडे जेवायला. माय फुट. गो. अक्का बिर्याणी बनवणार आहे. मला कळलंय तुमची अक्का बिर्याणी बनवणार आहे ते. गेट आउट. ठीक आहे, पण आम्ही जाऊ आता. हो प्लीज जा. पिंकी ताई, मला भूक नाहीये आज. माझं जेवण नको बनवूस. अरे सत्य, तू अजून इकडेच आहेस? हा बाय, मला माहिती होतं आपण तिकडनं गेल्यावर तू काहीतरी जुगाड करणार म्हणून गब्बरला गुपचूप कल्टी दिली आणि तुझी वाट बघत इकडे थांबलोय. हे बाय, काय बोलल्या डॉली बाय? अरे सत्य, काय सांगू तुला. डॉलीबाई आपल्याला म्हणाल्या की मला डॉलीबाईच म्हणत जा. काय बोलतो? हा म्हणजे काय? अरे आपण ऐकलं ना. अरे ते आपल्याला डायरेक्ट म्हणाला की डोंट कॉल मी डॉलीबाई. म्हणजे काय? मला डॉलीबाईच म्हणत जा. अरे आपण पण कॉलेजला जातो. हा, एवढं इंग्लिश आपल्याला पण येतं, मग काय. बाय, अरे कसला भारी इंग्लिश बोलतो तू. हे भाई असंच शिकत जा, असाच कॉलेजला जात जा. हे भाई, आपल्या राधाबाईकडे बघितलं, तिला पण ना हक्काच्या हातची बिर्याणी खायचीच होती. आपण जे काय बोलत होतो ना त्याचा तिच्या मनावर परिणाम होत होता. आपण बघितलं ना, ती फुलटू विचारात होती. सत्या, राधा विचार करत होती नाही, अजून पण ती विचार करते. कारण आपण स्वतःच्या कानाने ऐकलंय. जेवण बाहेर पडत होतं ना तेव्हा ती पिंकीताईला म्हणाली की पिंकीताई, आपल्याला भूक नाहीये. याचा अर्थ ती आपल्याकडे बिर्याणी खायला येणार. वाय वा वा वा. राधाबाई येते पण डॉलीबाई पण आल्या पाहिजे ना. सत्या, राधा तर बिर्याणी खायला आपल्याकडे येणार, पण डॉलीबाई पण बिर्याणी खायला येणार. हा, आपण सांगतो बघ. ते तू काय बोलतोस ते? बाय बाय बोले उधर शोले. मी त्या देवाच्या घरी जेवायला जाणार? शक्यच नाही. इम्पॉसिबल. झाला का तुझा टाइमपास करून? अभ्यास कधी करणार आहेस देव जाणे. तुला काय झालं अचानक? कुठे काय? तुला या घरात काही प्रॉब्लेम आहे का? कसला? म्हणजे जेवण आवडत नाही वगैरे असं काही? का असं का विचारतोयस? मी तुला प्रश्न विचारतोय, तो उत्तर द्यायचं सोडून तू मलाच काय प्रश्न विचारतेस? एक काही काय उगाच. पहिलंच परत तेच. बरं सॉरी, बोल काय म्हणत होतास? मगाशी तू अचानक मला आज रात्री जेवायचंच नाही असं का म्हणालीस? अरे ते काही नाही, जरा जास्त जेवले ना की झोप येते म्हणून, बाकी काही नाही. हे तू खरं बोलतेस असं समजू मी? ऑफकोर्स. खोटं का बोलेन मी? कारण तुला बाहेर जाऊन खायचंय ना, किंवा तुला दुसरा काहीतरी खायचा मूड आहे ना? नाही. पण मला खायचंय ना. मस्त देवाकडे जाऊन बिर्याणी खायचा मूड आहे. पण काय करणार,
मॅमनी मगाशी त्याला सरळच नाही सांगितलं. आणि तुला विचारण्याची तर सोयच नाही. तुला मुळातच तो आवडत नाही. त्याचं नावही घेतलेलं सहन होत नाही. तू आणि मॅम तुमच्या दोघींमुळे ना माझा बिर्याणीचा प्लॅन मिस होणार आहे. सोडा रे मला प्लीज प्लीज हेल्प प्लीज मला सोडा प्लीज. नाही. एक 2 पावणे ते पण मला काय प्लीज सोडा ना. सत्या कुठला पाहिजे बघ, वाकडा की सरळ? 20, 30, 37, 58, 90 जे हा दे वाकडावाला. काय गणित आहे? माझं गणित काढतो तू याच्यात. चल पटकन सांग डॉलीबाईंना काय आवडतं, फटाफट सांग. आय टोल्ड यू 100 टाइम. मराठी. मी तेच सांगतोय, मला नाही माहित. मी 100 सांगू, मला तेच सांगून झालंय माझं. मला खरंच नाही माहित. प्लीज. ए मास्टर सचिन, पटापट बोलायचं, नाही तर 3rd डिग्री लक्षात ठेव. डिग्री? मला कुठचीच डिग्री माहित नाही हो. प्लीज प्लीज. असं नाही ऐकणार. गब्बर, आपल्या गाडी खाली ना लांबडी तलवार ठेवली, ती घेऊन ये जा. चालू. मला आठवलं. French rolling and Alfredo pasta with barbecue sauce and with Astro or Alfredo pasta with barbecue sauce. ए मिरगी आली ये उठे. हा पदार्थ आवड. हे मेडिकल, त्यांना असं काही सोपं नाही आवडत का? असं उसळ पाव, भजी पाव, मिसळ पाव, पाया, सूप, खिमा पाव. कसले कठीण पदार्थ सांगतो रे. हे शिकायला 2-4 हजार दिवस जातील. 2-4 तासात बनेल असा पटकन सांग. काय अक्का? मला काय पण माहित नाही. मी फक्त माझ्या म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी फक्त बिर्याणी बनवणार. हा काय बोललं हे भोंगळ? हा काय रे? सोपा सांग. सोपा. कोणाला बोलवते? कोणाला बोलवते? अक्का आपल्याला माहितीये हे मस्त आहे डिश. सेम मोदक आपण शिकवतो ना तुला. हे 3 बाईंना आवडतं, बनव ना तू. हे बघ, तिला काय आवडतं ते नाही बनवणार मी. माझ्या राधाला बिर्याणी आवडते, तेच बनवणार मी. कळलं ना? ए भोंगळ्या, काय बोलणार रे? ते काय बनवणार नाही सांगून ठेवते. मर त्याला, मर मी याला. अरे कभी आना तू मेरी गली, तुम्हें पलकों पे रखूंगा जी. कभी आना तू मेरी गली, तुम्हें पलकों पे रखूंगा जी. कभी आना तू मेरी गली, तुम्हें पलकों पे रखूंगा जी. कभी आना, तुम्हें पलकों पे